सो अशा प्रकारे फायनली आपले मूग डाळीचे कटलेट्स अतिशय टेस्टी डिलिशियस आणि रसरशीत असे तयार आहेत. सो आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. दिस इज द परफेक्ट रेसिपी फॉर वेट लॉस लवर्स. डाएट करायचं असेल तर मूग डाळ ही अतिशय हेल्पफुल असते आणि त्यापासून आपण किती टेस्टी डिशेस बनवू शकतो त्याचाच हा एक उत्तम नमुना आहे. तर नक्की करून पहा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू ऑल? आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. चला तर मग आज पाहूयात डाएट स्पेशल, वेट लॉस स्पेशल अशी मूग डाळ कटलेटची रेसिपी. तर त्यासाठी आपण इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत फाईनली चॉप्ड ऑनियन आणि सोक करून घेतलेली, ओव्हरनाईट सोक करून घेतलेली मूग डाळ 1 वाटी आणि 1/4 वाटी असे काळे चणे घेतलेले आहेत जे ओव्हरनाईट सोक करून घेतलेले आहेत. पाणी चेंज करून घेतलेलं आहे मॉर्निंगला. सोबतच घेतलेले आहेत ग्रीन चिलीज 3 आणि 3 क्लोव्ज ऑफ गार्लिक. ते गार्लिक क्लोव्ज चायनीज आहेत, ते डबल साईजला असतात इंडियन गार्लिकच्या पेक्षा. तर ते तुम्ही डबल साईजचे क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. ॲज वेल ॲज दिस इज अ पालक बंच. हा मी पूर्ण पालक बंच घेतलेला आहे. लिव्स छोटे आहेत. जर मोठ्या पालकचे लिव्स असतील तर हाफ बंच घेतला तरी चालेल. हे आहे फ्रोझन पनीर. तर ते पनीर डिफ्रॉस्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर यूज करताना स्क्रम्बल करून घेणार आहोत आपण. आता पालक फाईनली चॉप करून घेऊयात. पालक हा प्रॉपरली वॉश करून घेतलेला आहे आणि छोटी पानं आहेत तर प्रॉपरली फाईनली चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला. चिलीज आणि गार्लिकसुद्धा चॉप करून घेऊया. हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला ब्लेंड करायचं आहे. डाळ आणि पालक, गार्लिक आणि चिली हे सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात. रफली ग्राइंड करायचं आहे, अगदी फाईन प्युरी बनवायची नाही आहे. सोबत असलेलं पाणीही ॲड करायचं आहे. संपूर्ण नाही करायचं आहे, थोडंसंच करायचं आहे कारण त्यामध्ये आपण पुढे बाइंडिंग येण्यासाठी बेसन 2 टेबलस्पून हे रोस्ट करून घेऊन ॲड करायचं आहे. प्रॉपरली आपलं ग्राइंड झालेलं आहे, करून रफली ग्राइंड केलेलं आहे. हे आहे कॅरेट जे फाईनली चॉप करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आहे जी फाईनली चॉप करून घेतलेली आहे. पनीर घेऊयात जो डिफ्रॉस्ट झाला आहे आणि आता स्क्रम्बल करून घ्यायचं आहे, क्रश करून घ्यायचं आहे. सगळं एकत्र करून घेऊया. बॅटर ॲड करूयात. मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करतानाच 1 चमचा धना पावडर, 1 चमचा रेड चिली पावडर किंवा जो रेग्युलर घरगुती मसाला असेल तो ॲड करू शकता आणि जिरा क्युमिन सीड्स 1 टेबलस्पून एवढं ॲड करून घेऊयात. सोबतच 1 चमचा मीठही टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया. प्रॉपरली मिक्स झालं आहे. आता रोस्टेड बेसन 2 टेबलस्पून ॲड करून घ्यायचं आहे. याने आपल्या कटलेट्सला परफेक्टली बाइंडिंग येणार आहे.
परफेक्ट असं मिक्सचर तयार आहे. आता हातानेच कटलेट वळून घ्यायचे आहेत. तत्पूर्वी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि पॅनमध्ये 1 टेबलस्पून एवढं घी टाकणार आहोत. हे साजूक तूप आहे. घी मेल्ट झालंय. कटलेट सोडून घेऊयात. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे. फाय मिनिट्स नंतर टर्न करून घ्यायचं आहे. अजिबात चिकटत नाही आहे. फ्लिप करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे 2 मिनिट. झाकण काढलं आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित शिजून झालेले आहेत. परफेक्टली क्रंची आणि क्रिस्पी असे दिसत आहेत आणि लाजवाब टेस्टी झालेले आहेत. सो अशा प्रकारे आपले कटलेट तयार आहे.